नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड. आपण सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि ब्लड हे थोडक्यात बघितलेलं होतं. आता यामध्ये कॉम्पोजिशन, नक्की ब्लडमध्ये कोणते घटक असतात हे यात पाहायचं आहे. इट इज कॉम्पोज्ड ऑफ टू मेन कॉम्पोनंट्स सच ॲज, दॅट इज त्यामध्ये फर्स्ट कॅपिटल ए प्लाझ्मा, हाऊ मेनी पर्सेंट 55%, and second capital B formed elements, that is blood corpuscles or blood cells, how many percent 45%. म्हणजेच टोटल 100%चं मेजरमेंट दिलेलं आहे. मग त्यामध्ये इट इज कॉम्पोज्ड ऑफ टू मेन कॉम्पोनंट्स, म्हणजेच ब्लड दोन मेन कॉम्पोनंटनं बनलेलं आहे. त्यामध्ये कोणते मेन कॉम्पोनंट असतात तर फर्स्ट आहे प्लाझ्मा 55%, आणि दुसरा आहे ते फॉर्म्ड एलिमेंट्स. हा शब्द तुम्हाला माहीत नाही, नवीन आहे. आपल्याला हा कॉमन शब्द माहीत आहे. ब्लड कॉर्पिस्कल्स और ब्लड सेल्स, हाऊ मेनी पर्सेंट 45%, टोटल 100% इन ब्लड. या सगळ्याचं प्रमाण 100% असतं. कशामध्ये? ब्लडमध्ये. लक्षात ठेवायचं, याच्यावर MCQ नीट CET असेल. मग त्यामध्ये फर्स्ट टाईप कॅपिटल ए प्लाझ्मा, त्यामधला पहिला असणारा कॉम्पोनंट कॅपिटल ए प्लाझ्मा. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज पेल स्ट्रॉ कलर, स्लाइटली अल्कलाइन, विस्कस फ्लुइड. प्लाझ्माचा जो कलर आहे, विच कलर? पेल स्ट्रॉ कलर. पेल स्ट्रॉ अगदी फिक्कट स्ट्रॉच्या रंगासारखा. स्लाइटली अल्कलाइन म्हणजेच दॅट इज बेसिक. म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा pH किती सांगितला होता त्या ब्लडचा 7.4, म्हणून काय येतं इथं? स्लाइटली अल्कलाइन ऑर बेसिक. विस्कस फ्लुइड, विस्कस ॲज लाईक लुब्रिकंट, जसं वंगण असतं तसं हा सुद्धा काय असतो? विस्कस फ्लुइड असतं, चिकट द्रव्य. प्लाझ्मा, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, प्लाझ्मा इज पेल स्ट्रॉ कलर्ड, slightly alkaline means basic, viscous fluid, pH near about 7.4. Second, it constitutes 55% of blood. मग ह्यामध्ये 100% ब्लडमधलं प्रमाणात याचं प्रमाण किती असतं तर 55%. म्हणजेच 55% प्लाझ्मा प्रेझेंट इन ब्लड. ब्लडमध्ये 55% काय असतं? प्लाझ्मा प्रेझेंट असतं. म्हणजे सेकंड त्यामध्ये पॉईंट, इट कॉन्स्टिट्यूट्स 55% ऑफ ब्लड. थर्ड पॉईंट, इट कंटेन्स 90 to 92% ऑफ वॉटर अँड 6 to 8% ऑफ प्रोटीन्स. मग ह्या प्लाझ्मामध्ये 90 ते 92% पाण्याचा वाटा असतो आणि 6 ते 8% प्रोटीन्स असतात. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? इट कंटेन्स, म्हणजेच प्लाझ्मा कंटेन्स 90 to 92% ऑफ वॉटर, म्हणजे जास्तीत जास्त पाणी, अँड 6 to 8% ऑफ प्रोटीन्स, आणि कमीत कमी काय असतात? प्रोटीन्स. नेक्स्ट पॉईंट, फोर्थ, मेजर प्रोटीन्स सच ॲज फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन्स अँड अल्ब्युमिन्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. हे जे वेगळा कलरचा पेन वापरलाय पिंक कलरचा, ते पॉईंट अगदीच लक्षात ठेवायचं. ते MCQ महत्त्वाचे पॉईंट आहेत. मेजर प्रोटीन्स म्हणजे मुख्य असणारे किंवा जास्त वाटा असणारे प्रोटीन्स कोणते असतात तर विच प्रोटीन्स? फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स. ऑल दीज आर मेजर प्रोटीन्स. हे सगळे महत्त्वाचे किंवा त्यामध्ये जास्त वाटा असणारे प्रोटीन्स आहेत. कशामध्ये वाटा असतो त्यांचा? प्लाझ्मामध्ये. आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. म्हणजेच फोर्थ पॉईंट, मेजर प्रोटीन्स सच ॲज फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन्स अँड अल्ब्युमिन्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. फिफ्थ पॉईंट, फायब्रिनोजेन्स आर नीडेड फॉर क्लॉटिंग और कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. फायब्रिनोजेन लक्षात ठेवा, प्रत्येकाचं हे फंक्शन आहे. फायब्रिनोजेन हे मेजर प्रोटीनमधला पहिलं प्रोटीन आहे. नीडेड, याची गरज असते कशासाठी? ब्लडमध्ये क्लॉटिंग और कोॲग्युलेशन,
ब्लड जे आपलं आहे प्रत्येकाचं ते क्लॉटिंग होण्यासाठी किंवा कोयागुलेट घट्ट होण्यासाठी मेन त्यामध्ये प्रोटीन कोण काम करत असतं, फायब्रिनोजेन करत असतं. फिफ्थ पॉईंट त्यामध्ये मग फायब्रिनोजेन्स आर नीडेड फॉर क्लॉटिंग ऑर कोयागुलेशन ऑफ ब्लड. नेक्स्ट नंबर 6 ग्लोब्युलिन्स म्हणजे त्यामध्ये असणारं दुसरं मेजर प्रोटीन ग्लोब्युलिन्स प्रायमरीली आर इन्व्हॉल्व्ड इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. लक्षात ठेवायचं प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. ग्लोब्युलिनचं फंक्शन काय, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. प्राथमिकदृष्ट्या हे ग्लोब्युलिन्स काम काय करतं बॉडीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या, तर डिफेन्स मेकॅनिझम संरक्षण करण्याचं काम कोण करत असतं, विच प्रोटीन्स, ग्लोब्युलिन्स मेजर प्रोटीन. 6 पॉईंट ग्लोब्युलिन्स हे मेजर प्रोटीन आहे. प्रायमरीली आर इन्व्हॉल्व्ड इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. प्रत्येकाचं फंक्शन लक्षात ठेवायचं, त्यासाठी वेगळा कलर पेन वापरलेला आहे, तेवढं डोक्यात ठेवायचं. नेक्स्ट नंबर 7 मेजर प्रोटीन. थर्ड नंबर अल्ब्युमिन्स helps in osmotic balance. That is, osmotic balance means to maintain water content in organisms fluid. मग त्यामध्ये अल्ब्युमिन हे मेजर प्रोटीन तिसऱ्या नंबरचे आहेत. हे मदत कशासाठी करतं, तर ऑस्मॉटिक बॅलन्स. ऑस्मॉटिक बॅलन्स मीन्स टू मेंटेन वॉटर कंटेंट इन ऑर्गॅनिझम्स फ्लुइड. आपल्या प्रत्येकाच्या फ्लुइडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये वॉटर कंटेंट जे आहे ते मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं, अल्ब्युमिन्स. प्लाझ्मामध्ये हे महत्त्वाचा रोल पार पाडतं. म्हणजे 7th त्यामध्ये थर्ड मेजर प्रोटीन अल्ब्युमिन्स हेल्प्स इन ऑस्मॉटिक बॅलन्स, दॅट इज टू मेंटेन वॉटर कंटेंट इन ऑर्गॅनिझम्स फ्लुइड. मग लक्षात ठेवा आपण बघितलं काय, तर इन प्लाझ्मा 90 to 92% ऑफ वॉटर प्रेझेंट अँड 6 to 8% of proteins present. Out of these major proteins, which are major proteins? मग त्यामध्ये such as fibrinogen, globulins and albumins are major proteins present in plasma. 3 महत्वाची प्रोटीन्स असतात, फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स. मग तिघांचीही कामं वेगवेगळे आहेत. मग फंक्शन ऑफ फायब्रिनोजेन त्यामध्ये क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. लक्षात ठेवायचं फायब्रिनोजेनचं जर फंक्शन विचारलं तर काय सांगणार फंक्शन, क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. नंतर फंक्शन ऑफ ग्लोब्युलिन्स, मग त्यामध्ये फंक्शन काय, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. बॉडीमध्ये संरक्षण करण्याचं जे मेकॅनिझम आहे हे कोण वापरलं जातं कुणाकडून, तर ग्लोब्युलिन्सकडून. ते प्रोटीन मेजर प्रोटीन आहे. आणि थर्ड फंक्शन ऑफ अल्ब्युमिन्स, अल्ब्युमिन हेल्प्स इन ऑस्मॉटिक बॅलन्स. अल्ब्युमिन कशाला मदत करतं, तर ऑस्मॉटिक बॅलन्सला. तिघांची 3 फंक्शन MCQ म्हणजे नीट आणि CET साठी डोक्यात फिट्टच करून आजच्याच ठेवायची. मग त्यामध्ये ऑस्मॉटिक बॅलन्स टू मेंटेन वॉटर कंटेंट इन ऑर्गॅनिझम्स फ्लुइड. नेक्स्ट पॉइंट नंबर 8 प्लाझ्मा contains small amount of minerals such as Na+, Ca++, Mg++, HCO3-, Cl- etc. जसे प्रोटीनचं अमाऊंट असतं पण प्रोटीन मेजरमध्ये येतं, तसं स्मॉल अमाऊंटमध्ये काय असतात, स्मॉल अमाऊंट मिनरल्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये जसे प्रोटीनचा मेजर रोल आहे किंवा मेजर असतात, जास्त कंटेंट असतं, तसं मिनरलचं अमाऊंट आहे ते स्मॉल अमाऊंट प्रेझेंट असतं. कशामध्ये, प्लाझ्मामध्ये. विच मिनरल्स, मग त्यामध्ये Na+, सोडियम, Ca++, कॅल्शियम, Mg++, मॅग्नेशियम, HCO3- कार्बोनिक ॲसिड, Cl- क्लोरीन, हे सगळे काय आहेत, मिनरल्स. ऑल दीज मिनरल्स प्रेझेंट इन प्लाझ्मा इन स्मॉल अमाऊंट. हे सगळे जे मिनरल्स आहेत ते स्मॉल अमाऊंटमध्ये प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे 8th हे सुद्धा MCQला लक्षात ठेवायचं. 8th पॉईंट प्लाझ्मा कंटेन्स स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स सच ॲज
Na प्लस, Ca प्लस प्लस, Mg प्लस प्लस, SO3 माइनस, Cl माइनस, etc. Next, number 9. Plasma also contains glucose, amino acids, lipids, etc. प्लाझ्मा जसं त्यामध्ये प्रोटीन्स नंतर मिनरल्स कंटेन्स करतंय तसंच आणखी काय करत असतं कार्बोहायड्रेट्स. मग कार्बोहायड्रेट्समध्ये कोण येतं ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स त्यामध्ये प्रोटीनचा नंतर लिपिड्स हे सगळे कशात येतात प्लाझ्मामध्ये. म्हणजे 9 पॉईंट प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स, लिपिड्स एटसेट्रा. नेक्स्ट number 10. Factors for coagulation or clotting of blood are also present in plasma in an active form. मग जे फॅक्टर्स कोॲग्युलेशन किंवा क्लॉटिंग करतात ब्लड्स मग ते ऑलरेडी त्या प्लाझ्मामध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, तत्पर असतात. म्हणजे ब्लड कायमस्वरूपी क्लॉट किंवा कोॲग्युलेट ठेवण्यासाठी, घट्ट ठेवण्यासाठी, त्याला पातळी होऊ द्यायचं नाही, अगदी गुठळी होऊन द्यायची नाही, असं ठेवण्यासाठी ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये त्यामध्ये फॅक्टर्स ऑलरेडी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. नंबर 10. फॅक्टर्स फॉर कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड आर ऑल्सो प्रेझेंट इन प्लाझ्मा इन अन ॲक्टिव्ह फॉर्म. आणि लास्ट नंबर 11. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर कॉल्ड सिरम. आणि ज्यांच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर अब्सेंट असेल त्या प्लाझ्माला तिथं काय म्हटलं जातं सिरम. म्हणजे तिथं काय ॲब्सेंट असणार फायब्रोनोजेन. म्हणजेच 11th पॉईंट प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर कॉल्ड सेरम. म्हणजे ज्या प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर नसतो अशा प्लाझ्माला काय म्हणतात सिरम. धन्यवाद.